नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज ब्रेकफास्टसाठी ना ब्रेड रोल बनवणार होती। तर मम्मीने बटाटे उकडून व सोलून ठेवलेले होते। मग मी एक ढबू मिरची, कांदा, कोथिंबीर अशा थोड्या भाज्या बारीक चिरून घेतल्या। त्यानंतर उकडलेले बटाटे आणि गाजर हे किसणीवर किसून घेतले। त्यानंतर सर्व भाज्या उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स केल्या। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ही त्याच्यामध्ये मिक्स केली। 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण त्याच्यामध्ये घातल्या। थोडं तिखट ॲड केलं, थोडासा टोमॅटो केचपसुद्धा घातला, चवीनुसार मीठ घातले आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेतले। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. या मिश्रणाचे अशा प्रकारे लांबट असे रोल बनवून घेतले। तर अगोदर सर्व रोल तयार करून घेतले। माझ्याजवळ सँडविच ब्रेड नव्हता म्हणून रेग्युलर ब्रेड वापरला। ब्रेड अशा प्रकारे थोडासा लाटून लांबट करून घेतला। त्यावर टोमॅटो केचप स्प्रेड केले। त्याच्यानंतर एक रोल ठेवला आणि ब्रेडचाही मस्त असा रोल बनवून घेतला। त्यानंतर एका पॅनमध्ये बटर स्प्रेड करून ब्रेड रोल सर्व भाजून घेतले। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what. मम्मी पप्पांना ब्रेड रोल खूप आवडले। पिल्लू आणि मी ही ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर विनूने मम्मीला इथे पीठ चाळून द्यायला खूप सारी मदत केली। तोपर्यंत मी फ्रेश झाली। उद्या मला सासरी जायचे होते, त्यामुळे आज सर्व पॅकिंग वगैरे चाललेले होते। तर आता माझ्यासोबत मम्मीही येणार होती। डिलिव्हरीनंतर थोडी हेल्पसुद्धा हवी असते म्हणून। तर तिथे घरी बांधकाम सुरू असल्यामुळे आम्ही रेंटने एक फ्लॅट घेतलेला आहे। तर विनूच्या शाळेजवळच थोडासा जवळ फ्लॅट घेतलेला आहे, म्हणजे विनूला नेणे आणि सोडणेसुद्धा सहज शक्य होईल म्हणून। तर थोडं साहित्य जे आहे ते आम्ही ऑलरेडी शिफ्ट केलेलं आहे। तर एक व्हेजिटेबल बास्केट रॅक आहे, जो असाच पडून होता धुळा खात, तर तो तिकडे मी नेणार होती म्हणून त्याला स्वच्छ करून घेतले। तर मम्मी बाकीचे पॅकिंग वगैरे करत होती आणि दुपारच्या जेवणाची अजून सगळी तयारी झालेली होती, फक्त भाजी बनवायची होती। तर मी आज पनीरची सिंपल अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार होती। आता व्हेजिटेबल वगैरे स्टोअर करण्यासाठी इतके सारे रॅक आणि डिफरंट टाईपचे डिशेस वगैरे आलेले आहेत, ऑर्गनायझर्स आलेले आहेत। पण त्यावेळेला ना हे जे व्हेजिटेबल बास्केट आहे हे प्रत्येकाच्या घरी असायचं। याच्यामध्ये भाज्या, कांदा, लसूण वगैरे सर्व ठेवलं जायचं आणि आमच्याही घरी असे 2 ते 3 रॅक होते। आणि विनू इथं आपले बबलगन घेऊन एन्जॉय करत होता। आता माझा प्रेग्नन्सीचा 8वा महिना असल्यामुळे पटपट काही करता येत नाही। तर रेग्युलर स्पीडपेक्षा 2 पटीने स्पीड माझा कमी झालेला आहे। जमेल तेवढे काम करते व पुन्हा रेस्ट घेते, त्यानंतर पुन्हा काहीतरी काम करते। अशा पद्धतीने थोडं काम माझं चाललेलं असतं। Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने पनीरची ग्रेव्हीवाली भाजी मी बनवली आणि त्यानंतर पिल्लू आणि मी इथं लंच केला। आजच्या व्लॉगमध्ये इतकं। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि बाय बाय। Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left.
storms we chase are leading us